नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आबा हे राहुलला विचारतात की अरे तू कोणता ड्रायव्हर पाठवला होता. तेव्हा राहुल सांगतो महेश सुट्टीवर होता आणि दिनेश आणि निकी हे सुद्धा लग्नाच्या गडबडीमध्ये बिझी होते, म्हणून मी एजन्सीकडून ड्रायव्हर मागवला आणि लग्नाच्या ह्या सर्व गडबडीमध्ये मी सुद्धा व्हेरीफाय करण्याचे राहून गेलो. मला माहिती नव्हते की इतका मोठा गोंधळ होईल. तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की हॉट नॉनसेन्स राहुल, तुझ्या या मूर्खपणामुळे तुझ्या बायकोवर जर बेतले असते तर, आणि त्यात ती प्रेग्नेंट आहे. नशिबाने आम्ही तेथे वेळेवर पोहोचलो, नाहीतर हे सर्व आपल्याला किती महागात पडले असते. तेव्हा राहुल मुद्दाम नयनाला सर्वांसमोर म्हणतो की खरंच नयना, मला माफ कर, मला खरंच खूप गिल्टी वाटते. तेव्हा अद्वैत म्हणतो की राहुल, मला त्या एजन्सीचा नंबर आत्ताच्या आत्ता हवा आणि त्या ड्रायव्हरचे डिटेल सुद्धा. काही झाले तरी मी त्याला सोडणार नाही. रजनी म्हणते की हो अद्वैत, अगदी तुझे बरोबर आहे, तू त्या माणसाला सोडू नको. हे विचार करूनच माझं अंग जरा थरथर कापते. तेव्हा आबा म्हणतात की शेवटी आपल्या पाठीशी अंबाबाई आहेत, म्हणून आपण यामधून वाचलो. आणि राहुलला म्हणतात की आपली सुद्धा काहीतरी जबाबदारी असते आणि आता तुझे लग्न सुद्धा झाले, त्यामुळे जरा कला आणि अद्वैतकडून जबाबदारी काय असते हे शिकून घे. ती दोघे होते म्हणून परिस्थिती निभावून गेली. आणि आबा खुश होऊन अद्वैत कलाला म्हणतात की तुम्ही या घरचे आधारस्तंभ आहात. तेव्हा दिनकर लगेच उभा राहतो आणि आबांसमोर हात जोडून म्हणतात की खरंच आबासाहेब, तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत, तुमच्यामुळे आज आमचे कुटुंब सावरले. आबा म्हणतात की आओ दिनकरराव, तुम्ही या घरचे व्याही आहात आणि ते सुद्धा 2 जावयांचे. तेव्हा दिनकर म्हणतो की आबासाहेब, कला तर आता तुमच्याच घरची झाली आणि नयना सुद्धा. दोघी एकत्र मिळून खरंच चांगला संसार करतील, परंतु आमच्या दोन्हीही पोरींना तुम्ही व्यवस्थित सांभाळून घ्या आणि तुमच्या सर्वांची परवानगी असेल तर आता आम्ही निघतो. तर आबा म्हणतात की दिनकरराव, तुम्ही कोणतीही काळजी करू नका, नयनाला या घरामध्ये काही कमी पडणार नाही. तेव्हा संगीता ही रोहिणीला हात जोडते आणि आत्याबाई, तुम्ही सुद्धा जे काही झाले असेल ते सर्व विसरून जा. रोहिणी मात्र रागाने आपला चेहरा वळवते आणि माझ्या नयनाला पदरात घ्या असे सांगते. तिच्याकडून काही जे चुकले असेल ते माफ करा आणि सून म्हणून तिचा स्वीकार करा, म्हणून संगीता ही रोहिणी पुढे हात जोडते. त्यावर संगीता नयनाला म्हणते की नयने, आता हे घर तुझे झाले, त्यामुळे या सर्वांना तू नीट सांभाळ. या घरातील सर्वांची मन तू जप. नयना, आता तू 2 जीवांची आहे, त्यामुळे स्वतःची सुद्धा तू काळजी घे. तेव्हा कला पुढे येते आणि संगीताला म्हणते की आता तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा संगीता ही प्रेमाने कलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि बाळा, तू येते आहे त्यामुळे मला कसली काळजी ग. नयनाला मात्र ह्या गोष्टीचा राग येत असतो. तेव्हा संगीता कलाला म्हणते की नयनीचं तुला माहितीच आहे, तू तिला सांभाळून घे. तेव्हा कला म्हणते की आई, मी नयनताईला सांभाळून घेईल आणि ती दिनकर आणि संगीताच्या पाया पडते. संगीता आणि दिनकर सर्वांचा निरोप घेऊन तेथून जायला निघतात. तर काजल, नयना, कला एकमेकींना मिठी मारतात. तर काजल ही बाय नयना ताई आणि दिदे असे बोलून काजल सुद्धा ही निघून जाते. तेव्हा कला सुद्धा काजल सोबत बाहेर जाते. तर नयना ही अगदी दमल्यासारखं करते आणि सर्वांसमोर म्हणते की मला जरा दमल्यासारखे होते, मी वरती माझ्या रूममध्ये जरा आराम करते. तेव्हा नयना जे आपल्या गाडीवरील तो दुपट्टा असतो आणि राहुल आणि त्यांची गाठ बांधलेली असते, तर ती राहुलच्या अंगावर टाकून देते आणि मस्त अशी रूममध्ये निघून जाते. रोहिणीला मात्र राग येतो आणि रोहिणी सुद्धा तिच्या मागे जाते आणि राहुल सुद्धा. अद्वैतला मात्र हे सर्व बघून खूप राग येत असतो. त्यानंतर इकडे नयना रूममध्ये बसलेली असते आणि राहुल तेथे येतो आणि कपाटामधून आपले कपडे चेंज करण्यासाठी कपडे घेतो आणि जायला निघतो. तर नयना म्हणते की राहुल थांब, मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे. तर राहुल म्हणतो की नयना प्लीज, आपण नंतर बोलूयात. नयना ऐकायला तयार नसते आणि राहुलला हाताला धरून विचारते की राहुल, तुझे काय चालले. तुला जर असे वाटत असेल तू जे काही वागतो, मला टाळण्याचा प्रयत्न करतो, हे मला कळत नाही का. परंतु तसे नाही, मला सगळे काही कळते, कारण आज तू जे काही वागलास ते सुद्धा मला कळले नाही असे तू समजू नकोस. राहुल रागाने म्हणतो की काय वागलोस मी आणि काय बोलतेस तू हे सर्व. तेव्हा नयना विचारते की खरे सांग की तू मुद्दाम आज त्या ड्रायव्हरला पाठवले होते. तेव्हा राहुलला तर टेन्शन येते. त्यानंतर इकडे आबा, अद्वैत, रजनी, श्री काका यांना सुद्धा सांगतात की तुम्ही सुद्धा जाऊन आता आराम करा. तेव्हा सोहम, रजनी आणि श्री काका आतमध्ये जातात. तर अद्वैत जायला निघतो. तर अद्वैतला आबा थांबवतात. तेवढ्यात कला येते आणि कलाला सुद्धा आबा थांबवतात. तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांकडे बघत असतात. तर आबा म्हणतात की राहुल आणि नयनाची लग्नाची जबाबदारी मी तुमच्या दोघांवर सोपवली होती. तेव्हा कला म्हणते की हो. तर आबा खुश होऊन म्हणतात की मला तसे नाही म्हणायचे, कारण ती जबाबदारी तुम्ही दोघांनी व्यवस्थित पार
काढली, त्यामुळे खरंच तुमच्या दोघांमुळे हे लग्न खरंच व्यवस्थित पार पडले. तर इकडे राहुल नैनाला म्हणतो की म्हणजे जे मनात येईल ते तू बोलतेस का, मी असा का करेल. तेव्हा नैना म्हणते की मी लग्नाला पोहोचू नये म्हणून, आणि तूच सांग की तू आणि तुझी मम्मा मी लग्नामध्ये पोहोचली नाही तर तुम्ही दोघे काळजी करायची सोडून माझ्याविषयी काही सांगून लग्न मोडण्याचा प्रयत्न का करत होते. तेव्हा राहुल म्हणतो की नैना, तू अगोदरच्या लग्नातून पळून गेली होती आणि ह्या सुद्धा लग्नातून तू पळून जाते काय याची तिला भीती वाटत होती, म्हणून ती हे सर्व बोलत होती. आणि तू सुद्धा बघ, तू किती वेळ झाला तरी आली नाही, ना फोन ना मेसेज, मग या सर्वाचा आम्ही काय अर्थ समजायचा. आणि राहुल नैनाचे हात धरतो आणि आज जे काही घडले त्याचा सर्वाचा संशय तुझा माझ्यावर आहे. नैना प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, खरंच मी काही केलेले नाही. तेव्हा नैना लगेच राहुलच्या अगदी खोशून मिठीत येते आणि थँक गॉड खरंच तू काही केलेले नाही असे खुशून म्हणते. आणि राहुल तू अगदी बरोबर बोलतो, कारण मी मुहूर्तावर वेळेवर पोहोचले नाही म्हणून तुमचा गैरसमज होणे हे साहजिकच होते. पण सध्या आपल्यामध्ये जे काही छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात, म्हणून मला असे वाटले की माझ्यावर मनापासून प्रेम करणारा राहुल कुठेतरी हरून गेला. पण आज मला कळले की खरंच मीच चुकीचे होते, आणि म्हणून नैना परत राहुलमध्ये पसते. तर राहुल ते सर्व बघून अगदी खुश होतो आणि राहुल आतमध्ये जातो. तर ना मनात विचार करत असते की राहुल तू जे काही वागतोस ते मला समजत नाही असे तुला वाटते का, परंतु मला सर्व समजते की तू माझ्याशी मला टाळतो, माझ्याशी बोलत नाही. परंतु या घरामध्ये येण्यासाठी सुद्धा मी खूप कष्ट घेतलेत आणि शेवटी माझेही स्वप्न पूर्ण तर झालेच, आणि ते इतक्या सहजासहजी मी हातातून नाही जाऊन देणार. त्यानंतर इकडे आबा कला आणि अद्वैतला म्हणतात की तुम्हाला आठवते का तुम्ही पहिल्यांदा कधी भेटला होतात, देवी आईच्या उत्सवावेळेस, आणि तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती की देवी आईचा उत्सव होतो की नाही, आणि तेव्हा तुम्ही दोघांनी एकमेकांना साथ दिली. कलाने तर एका रात्रीत देवी आईची मूर्ती सुद्धा घडवली आणि तो उत्सव निर्विघ्नपणे पार पडला. तुम्ही दोघे जण जेव्हा एकत्र येतात आणि काहीतरी करतात आणि शेवटी ते चांगलेच घडते. आणि कारण याचे तुम्हाला ठाऊक आहे का, तुमच्या दोघांची गाठ ही देवाने वरूनच बांधून ठेवलेली आहे, आणि ती सुद्धा 7 जन्मासाठी. अशी जोडी बनायला मागच्या जन्मीचं पुण्य काहीतरी कामं येत असतं. त्यामुळे तुम्ही दोघेजण असेच कायम एकत्र राहा आणि या घरावर येणारे प्रत्येक संकट हे निर्विघ्नपणे पार पाडा. तेव्हा आबा अद्वैतचा आणि कलाचा हात एकत्र घेऊन दोघांचा हात एकमेकांच्या हातात देतात, आणि तुमच्या दोघांचं एकत्र राहणे या घरासाठी सौभाग्याचं लक्षण आहे. असेच कायम एकत्र राहा असा आशीर्वाद देऊन आबा खुशून आपल्या रूममध्ये निघून जातात. तर कला आणि अद्वैतचा हात एकमेकांच्या हातात असतात. तर कला प्रेमाने अद्वैतकडे बघत असते आणि दोघे लगेच पटकनी आपला हात बाजूला घेतात. तर अद्वैत रूममध्ये निघून जातो, त्यानं कला सुद्धा आपल्या रूममध्ये निघून जाते. तर इकडे संगीता आणि दिनकर घरी येतात. तर काजल त्यांना पिण्यासाठी पाणी देते आणि बाबांना विचारते की बाबा लग्न एकदम भारी झाले, आणि खरंच वा कला चांदेकरने काय डेकोरेशन केले होते. तेव्हा संगीता आणि दिनकर मात्र शांत असतात. तर काजल पुन्हा त्यांच्याकडे बघत म्हणते की नैनाताईने तिच्या स्वभावाप्रमाणे माझ्या आणि कलाताईची शेवटी पळापळ केलीच, पण लग्न तर एकच नंबर झाले. तेव्हा संगीताच्या डोळ्यात पाणी आलेले असते. तर काजल म्हणते की ओ खरे बाई, आता तुमच्या लाडक्या लेकीचं लग्न तर झाले, मग का आता डोळ्यामध्ये पाणी येते, किती काम पडलेली आहेत, चला उठा उठा, म्हणून ती संगीताला समजावण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा संगीता म्हणते की अगं काजू लग्न सुद्धा झाले, पण ते कोणत्या परिस्थितीत झाले हे तुला माहितीच आहे. तेव्हा संगीता दिनकरला म्हणते की मला तर खरंच खूप भीती वाटते. तेव्हा काजल म्हणते की अगं आई, शेवटी लग्न हे नैनादीच्या स्टाईल प्रमाणेच झाले, आणि तिचे कुठलेही काम हे स्टंट असल्याशिवाय झाले का, शेवटी सर्व काही चांगलेच झाले ना, कारण आपली नैनादीदी हिरोईन आहे म्हणून हे सर्व. आणि दिनकरला विचारते की बरोबर आहे ना. तर लगेच संगीता म्हणते की त्याचीच भीती वाटते आणि त्याचेच टेन्शन आले. अगोदर लग्न होईपर्यंत त्या पोरीने टेन्शन दिले, आणि आता तिचे लग्न सुद्धा झाले तरी सुद्धा टेन्शनच आहे. तेव्हा काजल म्हणते की अगं तू अजिबात टेन्शन घेऊ नको, कारण तिकडे आपली कलाताई तर आहेच ना, आपली कलाताई नैनादीदीला बरोबर मापात ठेवेल. तेव्हा संगीताच्या डोळ्यात पाणी येते, आणि हो इतक्या दिवस आपले घर किती भरल्यासारखे वाटत होते, आणि आता या घरातील एक एक पाखरू आपले आपले घरटे बांधायला निघालेत. आणि काजलच्या चेहऱ्याला हात लावत म्हणते की आता हे पाखरू सुद्धा एक दिवस त्याचं घरटं बांधायला निघणार. तेव्हा काजल म्हणते आता हे पाखरू कुठेही जाणार नाही, अगदी तुम्ही हुरहुर केले तरी जागचे हलणार सुद्धा नाही. तर संगीता म्हणते की गप, असे काही बोलू नकोस, सायंकाळी तर नको, योग्य वेळेला लग्न होणे हे
गरजेचे असते. आम्ही दोघे जण एकटे राहणार म्हणून तुला बिगर लग्नाचं ठेवायचे का? काजल म्हणते की ठीक आहे, लग्न मी करणार, परंतु लग्नानंतर नवऱ्याने मात्र इकडे आपल्या घरी येऊन राहायचे, तरच आपण या लग्नासाठी तयार होणार. दिनकरला आणि संगीताला तर हसूच येते. दिनकर म्हणतो की खरंच हे अगदी छान बोललीस, तुझ्यासाठी आपण घर जावईच आणूयात. आणखी एक काम करू की तुझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा आपण इकडेच घेऊन येऊत, आणि काय आहे की घर पुन्हा आमचे भरल्यासारखे होईल. आणि दिनकर काजल एकमेकांना टाळी देतात आणि संगीताला गोड हसू येते. आणि दिनकरला म्हणते की गप रहा, ती एक बोलते तर तुम्ही 10 बोलतात. आणि दोघांना गोड हसू येते. तर काजल म्हणते की त्या निमित्ताने तुम्ही दोघे जण हसलात तरी खरे कपल्स, जरा हसा जरा. तुम्ही इतके जर शांत बसलात तर मला डिप्रेशन टेन्शन येते, त्यामुळे तुम्ही हसा, नाहीतर मी त्याच्या शेजाऱ्यांना सुद्धा आपले घर शेजारी करून घेईल. काजलचे ते बोलणे ऐकून संगीता ही काजलला जवळ घेते आणि तिचा गोड पापा घेऊन, माझी काजू, तुला मुगाची खिचडी खायची ना, मी तुमच्यासाठी मुगाची खिचडी बनवते, म्हणून तिघे सुद्धा अगदी खुश होतात. संगीता म्हणते की काजल तू टाकतेस का? तर काजल म्हणते की ते मात्र सांगू नको, तू मला काही सामान वगैरे काही आणायचे असेल ते सांग, ते मी लगेच जाऊन घेऊन येते, परंतु किचनमध्ये जायला काही सांगू नकोस, मला काहीच येत नाही. तर दिनकर म्हणतो की अगं ह्या पोरीचे कसे होणार? तेव्हा संगीता प्रेमाने परत काजलला जवळ घेते आणि माझ्या लेकीचे सर्व काही व्यवस्थितच होणार आणि जगात भारी होणार. तेव्हा काजल सुद्धा खुश होते. त्यानंतर इकडे नैना ही रूममध्ये असते. तर राहुल फ्रेश होऊन येतो आणि लगेच राहुलला मिठी मारते आणि राहुलला म्हणते की आज माझ्या आयुष्यातील खरंच खूप स्पेशल दिवस आहे. आणि राहुल, या दिवसाची आपण किती दिवसापासून वाट बघितली होती, हे स्वप्न पूर्ण होते की नाही याचे खरंच आपल्याला किती टेन्शन होते रे. आज फायनली माझे तुझ्याशी लग्न करण्याचं आणि लग्न करून या घरामध्ये येण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तेव्हा राहुल नैनाला बाजूला करतो आणि नैना, खरंच मी खूप थकलो, आपण उद्या बोलूयात. तर नैना म्हणते की नाही, आणि परत त्याला मिठीत घेते आणि आत्ताच आपण बोलायचे असे म्हणते. राहुल म्हणतो की हे बघ. तर नैना म्हणते की हे बघ, मगाशी जे काही बोलले ना ते माझ्या डोक्यामध्ये आले आणि बोलून गेले, पण मी ठरवले की राहुल आपल्या दोघांमध्ये मनामध्ये काही ठेवायचे नाही, सर्व गोष्टी बोलून क्लिअर करायच्या. राहुल, सध्या तर माझी खूप चिडचिड होते, माझे मन सुद्धा जरा हळवेच झाले, त्याचे कारण तुला माहिती आहे का? आणि राहुलचा हात घेऊन आपल्या पोटाला लावते आणि आपले बाळ. राहुल हात बाजूला घ्यायला लागतो. तर नैना पुन्हा हात धरते आणि राहुल, असं काय करतोस रे? आपल्याला म्हणजे बाळाला तू पहिल्यांदाच हात लावतोस, त्याच्या फिलिंग समजून घे, तो किंवा ती कुणी असेल ते आपलं बाळ आहे राहुल, आपलं बाळ. मी मम्मा आणि तू डॅड. राहुल म्हणतो की नैना प्लीज उद्या बोलूयात, म्हणून तो नैनाला टाळण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा नैना म्हणते की तू परत मला टाळण्याचा प्रयत्न करतोस ना. आणि तेवढ्यात कला ही दरवाजा वाजवते. तेव्हा नैना दरवाजा उघडते आणि कलाला बघून म्हणते की तू इकडे काय करतेस? तर कला म्हणते की अगं, तू पाण्याची बाटली नेण्यासाठी विसरली होती. तर नैना म्हणते की मला खाली जाण्यासाठी खूप बोर होत होते, म्हणून मी विसरले होते आणि आता दिलीच बाटली, तर मग जा आता. आणि नैना दरवाजा लावून घेते. तर कला खाली येत असते आणि तेवढ्यात अद्वैत हा वर जात असतो. कलाला बघून तो विचारतो की तू वर काय करत होतीस? तेव्हा कला म्हणते की मी नैनाताईला पाण्याची बॉटल देण्यासाठी गेले होते. तेव्हा अद्वैत विचारतो की राहुल आहे का? कला म्हणते की का? तर अद्वैत म्हणतो की तुझी बहीण आहे ते. तर कला म्हणते की त्याची खोली आहे, तो असणारच. तेव्हा अद्वैत म्हणतो की ऑफकोर्स मला माहिती आहे की त्याचीच रूम आहे, परंतु माणूस 24 तास तर रूममध्ये बसून राहत नाही ना, काही काम असते. आणि एनिवे हे तुला मी का सांगतोस, तो आहे ना, बरं झाले सांगितलेस. मी आत्ताच जाऊन त्याला जाब विचारतो की त्याचे आजचे वागणे हे अगदी बावट सारखे होते. तर लगेच आत्ताच जातो. तर कला म्हणते की आत्ता आणि आहे का बोलण्याची? नवीन जोडप्याला प्रायव्हसी वगैरे लागते की नाही? नवीन लग्न झाले त्यांचे. अद्वैत म्हणतो की ते तुम्हाला शिकू नकोस, मला सर्व काही कळते आणि तुम्हाला अडू नकोस, मला जाऊन दे. तेव्हा कला म्हणते की अरे नवीन लग्न झाले त्यांचे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो कळते, आणि नवीन लग्न झाले ते तुझ्या बहिणीशी, मग मी माझ्या भावाशी त्याच्या रूममध्ये जाऊन बोलू शकत नाही का? मला म्हणते की अरे नवीन लग्न तर तुझे झाले तरी सुद्धा तुला ह्या गोष्टी नाही कळत, त्यामुळे मला ह्या सर्व गोष्टी तुला समजवत बसावे लागतात. तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की समजवत बसावे लागते म्हणजे तुला कोणी सांगितले का मला हे सर्व सांगण्यासाठी? कोणी टास्क दिला का तुला? आणि काय ग खरे तू मला हे सर्व शिकवते, तू तर वरूनच आली आता. कला म्हणते की अरे मी तिच्या खोलीत नव्हते गेले, बाहेरूनच मी तिला पाण्याची बॉटल दिली आणि लगेच बाहेर आले, आणि मी काही तुला शिकवत वगैरे नाही, कळले ना? हे फक्त मी तुला सांगते. आणि सगळ्याच माझ्या गोष्टीमधून तू चुकीचा अर्थ घ्यायचा असे ठरवलेच का? तर मग मी काय करू?
तेव्हा आदित्य म्हणतो की कारण तू चुकीचेच बोलते आणि मी त्याचा बरोबर अर्थ काढतो. कला म्हणते की ते बैल असतात ना, जरा काही झाले तर आपले शिंगे काढून दुसऱ्याला मारायला धावतात. कुणाचे काय चालले कशासाठी चालले हे त्यांना काही समजत नाही. नुसते आपले शिंग उगारायचे आणि दुसऱ्याच्या अंगावर जायचे हेच त्यांना कळते. आदित्य म्हणतो की काय तुम्हाला बैल म्हणालीस आणि स्वतः काय मारकी म्हैस. कला म्हणते की मी म्हैस आहे का? तुझ्याशी ना बोलून काही उपयोग नाही. आदित्य म्हणतो की मग का माझ्याशी बोलण्यासाठी आले. तर कला म्हणते की चुकले आणि हात जोडते. आदित्य म्हणतो की एक्झॅक्टली तुझे चुकलेस. तर कला म्हणते आगाऊ. तर आदित्य म्हणतो की अति आगाऊ. आणि दोघे एकमेकांकडे रागाने बघत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रजनी कलाला विचारते की काय झाले कला. तर कला म्हणते की एका माणसामुळे माझी कंबर लचकली. तर लगेच आदित्य ते ऐकतो आणि कलासाठी बाजारातून गादी घेऊन येतो. कला विचारते की काय माझ्यासाठी आणलीस का. तेव्हा आदित्य म्हणतो की नाही, बिचारा गरीब गादीवाला होता, त्याला मदत करायची होती म्हणून आणली. तर कला लगेच अंजूला आवाज देते आणि ती गादी अंजूला देत म्हणते की ही गादी तुझ्याकडे तू घेऊन जा. तर आदित्यला राग येतो. आदित्य म्हणतो की हे काय करतेस, केवढ्या मेहनतीने मी तुझ्यासाठी ती गादी आणली होती. तेव्हा कला म्हणते की त्यामध्ये सुद्धा माज होता आणि माज असलेल्या गादीवर मला तर झोपच नाही लागणार रे. तेव्हा अद्वैत अगदी रागाने कलाकडे बघत असतो. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.